घर म्हणजे फक्त विटा आणि सिमेंट नव्हे, तो तुमच्या नशिबाचा पाया असतो. पण जर पाया चुकीच्या महिन्यात घातला तर सुखाचं घर दुःखात बदलू शकतं. नमस्कार, मी अनघा आणि तुम्ही पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घर बांधण्याची योग्य वेळ, म्हणजेच कोणत्या महिन्यात बांधकाम सुरू करावे आणि कोणत्या महिन्यात टाळावे. कारण योग्य वेळी केलेलं काम आयुष्यभरासाठी शुभ फल देतं. महिन्यानुसार बांधकामाचे शुभ आणि अशुभ परिणाम आता आपण पाहूया. पहिला महिना चैत्र, हा महिना टाळावा. या महिन्यात घर बांधायला सुरुवात केली तर घरात अनेक प्रकारचे आजार, दुखणी उद्भवतात. म्हणून चैत्र महिन्यात बांधकाम सुरू करणे अशुभ मानले जाते. आरोग्याशी निगडीत अडचणी टाळण्यासाठी हा महिना वर्ज्य आहे. दुसरा महिना आहे वैशाख महिना, अतिशय शुभ. या महिन्यात घर बांधायला सुरुवात केली तर घरात धनधान्य, पशुपक्षी यामध्ये वाढ होते. घरात समाधान, सुख आणि संपन्नता येते. वैशाख महिना घराच्या सुरुवातीसाठी अत्यंत मंगल मानला जातो. तिसरा महिना आहे ज्येष्ठ महिना, अशुभ आहे हा. या महिन्यात घर बांधायला सुरुवात केली तर घरातील वाढ थांबते. कुटुंबातील सदस्यावर मृत्यूतुल्य संकटे येऊ शकतात अशी धारणा आहे. म्हणून या महिन्यात बांधकाम सुरू करणे टाळावे. चौथा महिना आहे आषाढ महिना, हा उत्तम मानला जातो. या महिन्यात जर घर बांधायला सुरुवात केली तर ते अत्यंत शुभ मानले जाते. घरात संपत्ती वाढते, नोकरचाकर वाढतात आणि पशुधन समृद्धी येते. हा महिना स्थैर्य आणि प्रगतीचा सूचक आहे. पाचवा महिना आहे श्रावण महिना, अंशतः शुभ. श्रावण महिन्यात घर बांधण्यास शुभ मानला जातो. घरात शांतता आणि समृद्धी येते. तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा, या महिन्यात खर्च थोडा अधिक होऊ शकतो. म्हणून आर्थिक नियोजन करूनच बांधकाम सुरू करावे. सहावा महिना भाद्रपद महिना, हा नेहमी टाळावा. या महिन्यात घर बांधायला सुरुवात केल्यास अनावश्यक अडचणी निर्माण होतात. काम अधुरं राहू शकतं आणि घरात वादविवाद वाढू शकतात. भाद्रपदात घर बांधणी शुभ नाही, तेव्हाच ती घर बांधणी सुरू करू नये. सातवा महिना आहे अश्विन महिना, अशुभ मानला जातो. या महिन्यात बांधकाम सुरू केल्यास पत्नी सुख नाहीसे होते. घरातील स्त्रिया आजारी पडतात आणि वैवाहिक जीवनात अडचणी येतात. अश्विन महिन्यात घर बांधणी टाळावी. आठवा महिना आहे कार्तिक महिना, अत्यंत शुभ. या महिन्यात घर बांधायला सुरुवात केली तर घरात शांतता, धनधान्य आणि आरोग्य चांगले राहते. घरातील सदस्यांची प्रगती होते, नवीन संधी येतात आणि घर दीर्घकाळ टिकाऊ बनते. हा महिना बांधकामासाठी अत्यंत मंगल मानला जातो. नववा महिना आहे मार्गशीर्ष महिना, अतिशय लाभदायक. या महिन्यात घर बांधायला सुरुवात केली तर घरात धनधान्याची कधीही कमतरता पडत नाही. समृद्धी, व्यवसाय वृद्धी आणि कुटुंबातील ऐक्य टिकून राहते. मार्गशीर्ष महिन्यात शुभारंभ करणे हे शास्त्रानुसार अत्यंत शुभ मानले जाते. 10वा महिना आहे पौष महिना, अशुभ आहे. या महिन्यात बांधकाम सुरू करणे हानिकारक असते. घरात चोरी, नुकसान, आर्थिक हानी होण्याची शक्यता वाढते. म्हणून पौष महिना टाळावा. 11वा महिना आहे माघ महिना, हा महिनाही टाळावा. या महिन्यात घर बांधायला सुरुवात केली तर घरातील भरभराट थांबते. अग्निभय आणि अपघाताची शक्यता वाढते असे शास्त्र सांगते. हा महिना टाळणेच श्रेयस्कर आहे. 12वा महिना आहे फाल्गुन महिना, सर्वाधिक शुभ महिना. या महिन्यात घर बांधायला सुरुवात करणे अतिशय फायद्याचे असते. घरात सुख, समाधान, समृद्धी आणि सर्व दिशांनी प्रगती होते. फाल्गुन महिना घराच्या शुभारंभासाठी सर्वोत्तम मानला जातो. घर बांधणे हे आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं कार्य असतं, पण एक वास्तुशास्त्र नव्हे, काळ आणि ग्रहांचा योग्य संयोग देखील तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून तुम्ही जर तुमच्या घराचं बांधकाम सुरू करणार असाल तर आज सांगितलेल्या महिन्यांचा जरूर विचार करा. मित्रांनो, हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, व्यंकटेश ज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा तुमचं घर कोणत्या महिन्यात बांधकामाला सुरुवात केलं, तुम्हाला कोणते अनुभव आले. मी अनघा, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत तुमच्या जीवनात सुख, शांतता आणि समृद्धी लाभो. जय व्यंकटेश.